व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच वाद खूप पेटलेला आहे, तो म्हणजे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उच्चारलेलं विधान आणि त्यावरून गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे लोक सुद्धा खवळलेले आहेत, ज्यांचा की छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीच संबंध येत नाही कधीच. कारण जेव्हा जेव्हा पप्पू इकडे आलेला आहे त्याला महाराजांची प्रतिमा किंवा अश्वारूढ पुतळा भेट दिला जातो, तेव्हा तो कधी स्वीकारत नाही. हा कधीही महाराष्ट्रात आल्यानंतर महाराजांना वंदन करत नाही. हे ना आजपर्यंत एक गडकिल्लाही बघितलेला नसेल. हे तेच पवारचे भक्त आहेत, ज्यांचे पवार साहेब आधारवड म्हणतात की छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका. यांना स्वतःला रायगड चढायला 40 वर्ष लागली, ठीक आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आलेले आहेत. उद्धव ठाकरे तर स्वतःला छत्रपतीच समजतात. मावळे वावळे वावळे सुरू असतं त्यांचं सतत. आणि हे त्या मावळ्यांचे सरदार, या आविर्भावातच ते आणि त्यांचे युवराज वावरत असतात. आजपर्यंत फक्त छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच यांनी आपली राजकीय पोळी भाजलेली आहे. इतर वेळी यांना काहीही देणं घेणं नसतं. आता यामध्ये एक गोष्ट घडली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पण यावर स्पष्टीकरण दिलंय. सोबतच धीरेंद्र शास्त्री यांनी सपशेल माफी मागितलेली आहे आणि कोणाची मन दुखवायचा माझा हेतू नव्हता असंही सांगितलेलं आहे. जिगर लागतं माफी मागायला सुद्धा, मन मोठं लागतं. आपली चूक झाली हे मान्य करायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. खरं तर माफी मागण्याला जास्त डेअरिंग लागते मित्रांनो. आता त्यांनी माफी मागितलेली आहे, तेव्हा या विषयावर अधिक काही का बोलावं. पण जितेंद्र आव्हाडांसारख्यांवर बोलणं गैर नाहीये, सतत बोलायला हवं. हे तेच जितेंद्र आव्हाड आहेत ज्यांनी एका आंदोलनादरम्यान, एका मोर्चाच्या दरम्यान वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. तेव्हा गिरीश महाजनांवर चिडलेली ती बाई, ती महिला, तेव्हा आव्हाडांना काहीच का बोलली नाही किंवा त्यानंतरही आव्हाडांना काहीच का बोलली नाही. आव्हाड तर सरळ वेळ मारून निघून गेले ना तिथून, की मला कल्पनाच नव्हती की बाबासाहेबांचा फोटो आहे हा. अरे असं कसं माहित नव्हतं तुला? बघितलं नव्हतं का? आंधळे तुम्ही? अजिबातच नाही. असा फाडला होता फोटो, व्हिडिओ आहे त्याचा, फोटो आहेत त्याचे नेटवर. त्याबद्दल यांनी माफी मागितलेली नाही अजूनही. प्रकाश आंबेडकर यावर काहीच बोललेले नाहीये, सुजात आंबेडकर यावर काही बोललेला नाहीये. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते हे संविधान करतात, बाबासाहेब करतात. ही सवय लागली आपल्याकडच्या राजकारण्यांना. महापुरुषांची, थोर पुरुषांची नावं घ्यायची, जनतेला भुलवायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. आव्हाडने सुद्धा असाच नालायकपणा केलेला आहे महाराजांच्या बाबतीत. मात्र आज पुरावे देऊन, प्रमाण देऊन आव्हाडांचं एक एक वाक्य खोडून काढणार आहोत आपण. तेव्हा आजचा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. आजचा व्हिडिओ जितका जास्त होईल तितका सर्क्युलेट देखील करा. फिरवा हा व्हिडिओ. महाराष्ट्रभर फिरला पाहिजे, देशभर फिरला पाहिजे, जगभर फिरला पाहिजे हा व्हिडिओ. मित्रांनो, आव्हाडांची पोलखोल करण्याआधी एक छोटीशी विनंती करतो. आपण कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करत आहोत, विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत. हिंदू माता बंधू भगिनी जी अडचणीमध्ये आहेत, शेतकरी असोत किंवा व्यावसायिक असोत, सगळ्यांनाच आपण आपल्या परिवारातर्फे शक्य ती मदत करतच आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. आता मोठ्या प्रमाणावर काळाची गरज ओळखून आपण वृक्ष लागवड करत आहोत. तेव्हा आपल्या प्रियजनांसाठी, स्वकीयांसाठी, आपल्या त्यांच्या आठवणींसाठी, स्मृतींसाठी एक झाड, एक कुंपण तर आपण करूच शकतो ना मित्रांनो. तुम्ही फक्त परिवाराला तेवढं सहकार्य करा. झाड लावण्यासाठीच वन विभाग आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते झाड व्यवस्थित संगोपन करत जगवणं ही परिवाराची जबाबदारी आहे आणि परिवार निश्चितपणे ती जबाबदारी पूर्ण करणार आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर सामाजिक जाणीव ठेवून तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान, सहकार्य करावं असं वाटतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची आपल्याला पावती बनवता येईल. मित्रांनो, पुढच्या पिढीचं भविष्य लक्षात घेऊन पुढे या, इतकीच विनंती. जितेंद्र आव्हाड स्वतःला खूप मोठे इतिहासकार समजतात, संशोधक समजतात आणि काहीतरी कचरा इतिहास हे पसरवत असतात. हाच त्यांचा आजपर्यंतचा खरा इतिहास आहे. मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय काय मुक्ताफळं उधळलेली आहेत या माणसानं आजवर. सेव्ह गाझा हे टी शर्ट घालून हा मुंबऱ्यामध्ये हिंडतो माणूस. पॅलेस्टीनला वाचवण्यासाठी हा माणूस पुढे येतो. मात्र ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न विचारतो, बालाकोट स्ट्राईकवर हा प्रश्न विचारतो, उरीवर हा प्रश्न विचारतो. किती दळभद्रीपणा आहे हा. म्हणजे ते सावरकर जे बोलले होते ना ते सत्य आहे. या देशाला परकीयांपेक्षा स्वकीयांचाच जास्त धोका आहे आणि हे आव्हाडांसारखे जास्त धोका निर्माण करतात. मित्रांनो, आता सुद्धा आव्हाड कसे दळभद्रीपणे बोललेले आहेत छत्रपती शिवरायांबद्दल ते एकदा बघा आणि त्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी पत्र लिहिलेली होती ना गागा भट्टांना राज्याभिषेकानंतर, ती त्यांच्या वंशजांनी जतन करून ठेवली. थँक्स टू देम. आभार आहेत तुमचे. तुम्ही ते पत्र जतन करून ठेवले इतकी वर्ष, त्यामुळे आज ह्या आव्हाडांसारख्यांचं तोंड बंद करता येते. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ आवर्जून बघा. आव्हाड कसे नालायकपणे बोललेले आहेत महाराजांबद्दल तेही बघा आणि त्यांचं हे बोलणं कसं खंडन झालेलं आहे ते तर अवश्य बघा. लबाड आव्हाडने पुन्हा एकदा या मातृभूमीचा अपमान केलाय. महाराजांबद्दल खोटी तथ्य विधानसभेत मांडलीत. आव्हाड म्हणतात, शिवरायांना राज्याभिषेकाच्या वेळी पायाने टिळा लावला. बाकी आमदारांनी आक्षेप घेतल्यावर म्हणतात, पुस्तकात लिहिलंय, पुस्तक वाचा. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळे अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा. तर हा थेट प्रश्न आव्हाडांना, अरे बाबा, अशी कुठली पुस्तकं वाचली ज्यात महाराजांना पायाने टिळा लावल्याचा उल्लेख आहे? ही पुस्तकं कदाचित जितुद्दीननेच त्यांच्या भरारीच्या काळात मुंबऱ्याच्या एखाद्या नुक्कडवर बसून बकरीचं दूध पिता पिता लिहिली असावीत. पण पुराव्यांविषयी बोलायचं झालं तर आमच्याकडे खरे पुरावे जे लबाड आव्हाडने नक्की वाचायला हवेत. हा जो आरोप आव्हाड करतायत तो गागा भट्टांवर आहे. हे तेच गागा भट्ट ज्यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला होता आणि ही पत्र गागा भट्टांच्या पुढच्या पिढ्यांनी सांभाळून ठेवलेली आहे, स्वतः महाराजांचं हस्तलिखित. यात महाराज गागा भट्टांना श्रीमंत, आचार्य असं संबोधतायत. ही पत्रही आम्हाला मिळाली आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या सकाळ माध्यम समूहाच्या बातमीतून. त्यामुळे आव्हाड याला नाकारूही शकत नाही. आता महाराजांचा अपमान महाराजांनीच खपवून घेतला या वक्तव्याला या भारत भूमीत कोणीही मान्य करू शकणार नाही. त्यामुळे आव्हाड स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी महाराजांचा वारंवार अपमान केला, म्हणूनच आज तुमच्या राजकीय करिअरचा बट्ट्या बोळ झालाय. सुधारायचं असेल तर बघा बाबा, नाहीतर जनता आता तुमच्या डोक्यावर फेल राजकारणी असा टिळा लावेल. विधानसभेचं सत्र सुरू असताना जितेंद्र आव्हाड निर्लज्जपणे असं बोलले की जेव्हा शिवप्रभूंचा शिवरायांचा राज्याभिषेक सुरू होता तेव्हा पायाच्या अंगठ्याने त्यांना टिळा लावला होता म्हणे गागा भट्टांनी. आता हे होतं का तिथे बघायला? काहीही बोलायचं. कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे असं, कोणत्या ग्रंथात लिहिलंय असं, कोणत्या कादंबरीमध्ये आहे, कोणत्या इतिहासकारानं हा शोध लावला का आव्हाडांनी स्वतःच शोध लावलेला आहे हा? कारण ते स्वतःला संशोधक समजतात, इतिहासकार समजतात. आता राग नाही येणार का कोणाला? धीरेंद्र शास्त्री एक वाक्य बोलले म्हणून राग आला, आगडोंब उसळला. मग ह्या आव्हाडांना सोडायचं का असंच? का तर ते शरद पवारांचे मानसपुत्र आहेत म्हणून? आहेत की नाही हे पण माहित नाही, कारण शरद पवार आता आव्हाडांपेक्षा रोहित पवारला जास्त व्हॅल्यू देऊ लागलेत, त्याला पुढं पुढं करू लागलेत आता, कारण सगळं घरातच पाहिजे यांना. आव्हाड स्वतःला स्वतःहून म्हणून घेतात, पवार माझा बाप आहे, पवार माझे बाप आहेत म्हणून. मग आता हे जे ब्रिगेडी आहे, सी ग्रेड आहेत, हे आव्हाडला काही बोलणार नाहीत का? आम्ही तर पुरावेच दिले ना. ती पत्रच टाकली आहेत ना समोर सगळी, गागा भट्टांना लिहिलेली शिवप्रभूंनी. त्या पत्रांवरून लगेच लक्षात येतं किती सरंजाम असेल, किती थाटा माटात तो सोहळा झालेला आहे. अरे लक्षावधी होऊन महाराजांनी खर्च केले तेव्हा हे दाखवण्यासाठी की हिंदवी स्वराज्य भिकारड नाहीये, अमाप संपत्ती आहे आमच्याकडे, शत्रूला सुद्धा धडकी भरेल असा तो दैदिप्यमान सोहळा केला होता महाराजांनी. कशासाठी केला होता?
शत्रूंना हे दाखवण्यासाठी की हे आहे खरं सिंहासन, ह्याला म्हणतात स्वराज्याची ताकद. अमाप पैसा आहे, कुठून कसा उभा केलाय महाराजांनी, कर्ज काढलेले त्यासाठी सावकारांकडून, खजिन्याचा खजिना रिता करून टाकला होता सगळा, फक्त हे दाखवण्यासाठी की स्वराज्याची ताकद काय. गागा भट्टांनी म्हणे पायानं टिळा लावला महाराजांना, काहीही इतिहास सांगायचा, बडबडत बसायचं. मध्यंतरी काय तर म्हणे शिवाजी महाराज हे असे 4-5 फुटाचे आणि तो अफजल खान 8-9 फुटाचा म्हणे. अरे त्याची मगर मिठी अशी दात ओठ खाऊन अभिनय करत त्यांनी संदर्भ दिला होता. हा काय फालतूपणा आहे हा, यावर कोणी काहीच बोलणार नाही का. जितेंद्र आव्हाड यांनी त्या अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये जे वाक्य उच्चारलं महाराजांबद्दल, जो खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केला, त्याचं खंडन तिथे काही लोकांनी केलं, काही आमदारांनी केलं. पण पुढे काय झालं, सर्वसामान्यांपर्यंत हा विषयच पोहोचू दिला नाहीये. खरं तर या गोष्टी यायला पाहिजे होत्या तेव्हाच्या तेव्हाच बाहेर. हे तर शोधून काढावं लागलंय 2 दिवसामध्ये. ते आवड काय बरळलेले ते कितीतरी व्हिडिओ खंगाळून पाहिले तेव्हा कुठं सापडलाय हा व्हिडिओ. आता करा शेअर. धीरेंद्र शास्त्रींना जसं घेरण्यात आलेलं होतं तसं ह्यांना घेरून दाखवा. आता घेरा, खोटा इतिहास पसरवला म्हणून गुन्हे दाखल करा यांच्यावर. नाही होत हिम्मत, नाही होत ना, कारण हा सनातनच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे हा लिब्रांडूसचा, वामपंथी लोकांचा चहेता आहे ना, हा त्यांचा आवडता आहे, हे पिल्लू आहे त्यांचं. धीरेंद्र शास्त्री सनातनी, मग हे लिब्रांडूना वामपंथी वाल्यांना कसं काय सहन होईल. माच करणारे, गदारोळ घालणारे हेच सगळे अर्बन नक्सल्स. हे आवडला काही बोलणार नाहीत, उद्धव ठाकरेंना काही बोलणार नाहीत, शरद पवारांना काही बोलणार नाहीत, कारण हिरव्या चादरी घेऊन लपलेले आहेत ना हे सगळे. त्याच्यामुळे यांना माफ आहे का सगळं. बघू ना आता या व्हिडिओवर कोणाकोणाच्या काय काय प्रतिक्रिया येतात, बघूया ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळाला पाय लावण्याची हिम्मत गागा भट्टांनी केली असं याचं म्हणणं आहे आव्हाडचं. अरे तिथे जे मावळे उपस्थित होते, सरदार उपस्थित होते ना, असं जर काही घडलं असतं तिथंच पाय तोडले असते गागा भट्टांचे सुद्धा, काही विचार केला नसता कोणीच. अरे खुद्द गागा भट्ट असा का विचार करतील पायानं टिळा. आणि पायानं टिळा लावण्याची प्रथा कुठे आहे आजपर्यंत तर कधी असं बघण्यात आलेलं नाहीये. कुठल्याही होम हवनमध्ये, वास्तुशांतीमध्ये म्हणा, ग्रहशांतीमध्ये म्हणा, कुठल्याही महापूजेमध्ये म्हणा, रुद्राभिषेकामध्ये म्हणा, कुठे पायानं टिळा कधी लावला जातो. एकदा एक प्रसंग आठवला. काय तर एक मुलगी आहे छोटीशी, तिला दोन्ही हात नव्हते, मात्र तिनं पायाच्या अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटामध्ये पेन्सिल धरली आणि त्यानं चित्र रंगवलेलं होतं. असंच काहीतरी चित्र या जितेंद्र आव्हाडनं मनात रंगवलं का. कपोलकल्पित आहे हे सगळं, कल्पना विलास आहे हा, आणि अत्यंत क्षुद्र असा कल्पना विलास आहे हा. हा दळभद्री विचार आहे, दलिंदर विचार आहे हा. अक्कल गहाण टाकलेली आहे का जितेंद्र आव्हाडनं. बोलायचं म्हणून काहीही बोलायचं का. अख्ख्या मुंबरा नासून ठेवलेला आहे. नशाखोर झालेत सगळे तिथले अर्धे अधिक. संध्याकाळी 7-8 वाजेनंतर त्या रोडनं जावं वाटत नाही. लुटमारीच्या घटना आहेत, सगळे नशेडी गंजडी लोक फिरत असतात तिकडे. ते सुधरवणं म्हणा आधी. आलाय मोठा इतिहासकार, वर्तमान तर सुधरवा आधी, मग करा संशोधन काय करायचंय ते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आल्या पाहिजेत बरं का. जसा संताप इतरांच्या बाबतीमध्ये येतो ना आपल्याला, तसा यांच्या बाबतीत सुद्धा यायलाच पाहिजे. ते तर ठीक आहे हो, ते तर परकेच आहेत, बाहेरचे आहेत. चला, हे तर महाराष्ट्रात राहिलेले आहेत ना इतकी वर्ष. महाराजांचं नाव घेऊच राजकारण केलं ना या लोकांनी. आणि बघा काय पसरवत आहेत महाराजांबद्दल. तेव्हा मित्रांनो, व्यक्त व्हा, आवर्जून व्यक्त व्हा. तुमचे विचार काय आहेत ना ते जगभरामध्ये पसरू द्या. कदाचित यापुढे
महाराजांबद्दल बोलण्याआधी 100 वेळा विचार करतील लोक. असं काहीतरी व्हायला हवं ना. व्यक्त व्हायला सुरुवात करा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी. तुमच्या मतांचा आदरच आहे. जाता जाता परत एक विनंती करतो, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आपण जे सेवा देतोय, अन्नदान सतत सुरूच आहे आपलं. यासोबतच आपण अडीअडचणीत असलेले आपले हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी, विद्यार्थी सगळ्यांसाठी सेवा पुरवत आहोत. आपल्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं आपण करत आहोत. तुमच्या सहकार्यानं, आशीर्वादानं, पाठिंब्यानं हे सगळं सुरू आहे. मी माझ्याही पदरचं सगळं लावत असतो. अनेकांच्या रिसिप्ट तयार झालेल्या आहेत, त्या आता व्हॉट्सअपवर टाकायला मी सुरुवात करणार आहे आज उद्यामध्ये. काही रिसिप्ट अजून बनायच्या बाकी आहेत, त्या आज बनून जातील. तेव्हा आता आपण जो वृक्षारोपणाचा, वृक्ष लागवडीचा मोठा प्रकल्प सुरू केलेला आहे, ज्यासाठी तज्ज्ञ आहेत, आपण लोक अपॉइंट केलेली आहेत यासाठी, तेव्हा त्याला सहकार्य करणं ही गरज आहे मित्रांनो, काळाची गरज आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार एक झाड लावण्यासाठी, कुंपण करण्यासाठी आणि ते जगवण्यासाठी सहकार्य करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर, सहकार्य केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, भविष्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर्स घेऊन नाही हिंडायचं आपल्याला. बाटल्या नको आहेत ऑक्सिजनच्या पाण्याच्या बाटल्यासारख्या. आजच आपल्याला ठोस पाऊल उचलावं लागणार आहे. झाडाखाली गाडी लावायची आहे ना, तर मग आधी झाड लावा. स्पष्ट, क्लिअरली बॉस. काळाची गरज ओळखा आणि पुढे या. आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांना मोकळा श्वास घेता यावा ह्यासाठी. मित्रांनो, नक्की सहकार्य करा. हे खूप महत्वाचं काम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.